नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, नॅशनल हेल्थ मिशन तर्फे वॅकन्सी असणार आहे. नाशिक विभागाकरता भरती असणार आहे मित्रांनो. राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही भरती असणार आहे मित्रांनो, महानगरपालिका नाशिक करता. ओके, इथं पदांबद्दल बोलायला गेले मित्रांनो, 250 पदांसाठी इथं भरती असणार आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये जे पदं असणार आहे मित्रांनो, मेडिकल ऑफिसर पासून त्याच्यानंतर एएनएम वाल्यांची पद असणार, त्यानंतर एमपीडब्ल्यू वाल्यांसाठी वॅकन्सी असणार, नर्सिंगसाठी वॅकन्सी असणार आहे, एक्स-रे टेक्निशियनसाठी वॅकन्सी असणार, लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी वॅकन्सी असणार. खूप सारे असे पदं असणार मित्रांनो. इथं अप्लाय करण्यासाठी आपण 10वी पासून 12वी पासून तर आपण इथं 12वी नर्सिंग वाले, त्यानंतर एमबीबीएस वाले, बीएससी फार्मसी वाले इथं अप्लाय करू शकता मित्रांनो. सगळ्यांसाठी चांगली अपॉर्च्युनिटी संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो. ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, यांच्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे मित्रांनो. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत देणार, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला मित्रांनो. ओके, आता ही जी भरती असणार मित्रांनो, जसं की तुम्हाला मी सांगितलं आता, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती असणार मित्रांनो. 15 वित्त आयोग, सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका, प्रक्रिया भरती 2025 साठी असणार मित्रांनो. ओके, इथं जी भरती असणार मित्रांनो, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान व 15 वित्त आयोग करता नाशिक महानगरपालिका अंतर्गत रिक्त असलेली पदांची पदभरती प्रक्रियेसाठी खालील तक्त्यांमध्ये दर्शविल्याप्रमाणे अटी व शर्ती व करार पद्धतीने मानधन तत्वावर पात्र उमेदवारांकरता भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे मित्रांनो. ते सांगण्यात आलेलं आहे. आता आपण इथं पद वगैरे बघणार आहे मित्रांनो. इथे जे पदांची नावे दिलेली आपण ते पण इथं बघणार आहोत मित्रांनो. ओके, पदांचे नाव, एकूण पदे किती असणार आहे आणि प्रत्येक पदाकरता शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, पदसंस्थेचे ठिकाण कोणतं असणार आहे आपल्या जॉबचं, आणि आपल्याला पगार किती असणार मित्रांनो. ओके, याच्यामध्ये जे मित्रांनो मायक्रोबायोलॉजिस्टसाठी फर्स्ट वॅकन्सी असणार मित्रांनो. टोटल पद असणार, एक पद असणार ओपन करिता. इथं अप्लाय करण्यासाठी एमबीबीएस एमडी वाले, मायक्रोबायोलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया वाले अप्लाय करू शकता. नाशिकसाठी इथं पद असणार मित्रांनो. 75,000 रुपये आपल्याला सॅलरी असणार मित्रांनो. सर्जनसाठी वॅकन्सी असणार मित्रांनो. याच्यामध्ये एक पद असणार मित्रांनो. टोटल टोटल पद एक असणार आहे. एमबीबीएस विथ आपल्याला EMS जनरल वाले, सर्जरी DNB वाले अप्लाय करू शकता मित्रांनो. ओके, सातपूर करता इथे वॅकन्सी असणार मित्रांनो. 75,000 रुपये सॅलरी असणार मित्रांनो. ओके, आता 3 नंबरला जे असणार मित्रांनो पद, बालरोग तज्ञांसाठी पॅडिस्ट्रिक्टसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. एक पद असणार मित्रांनो. याच्यामध्ये एमडी वाले इथं अप्लाय करू शकता, DMB वाले अप्लाय करू शकता, DSC वाले अप्लाय करू शकता मित्रांनो. नाशिक रोड करता इथं वॅकन्सी असणार 75,000 रुपये, याच्यामध्ये सॅलरी असणार मित्रांनो. सिनियर मेडिकल ऑफिसर करता वॅकन्सी असणार मित्रांनो. टोटल पद असणार एक. इथं MBBS वाले अप्लाय करू शकता मित्रांनो. त्याच्यानंतर मेडिकल वाले अप्लाय करू शकता. मेडिकल वाले नाशिक रोड करता 60,000 रुपये महिना असणार मित्रांनो. ओके, आता जी असणार वॅकन्सी जी असणार मित्रांनो, पॉलिक्लिनिकसाठी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 14 पद असणार मित्रांनो. 14 पदांसाठी इथे वॅकन्सी असणार आहे. किती नंबरची वॅकन्सी? 5 नंबरची. याच्या मानवोपचार तज्ञांसाठी इथे वॅकन्सी असणार. 14 पदे असणार टोटल. MD वाले अप्लाय करू शकता, DNB वाले अप्लाय करू शकता मित्रांनो. ओके, याच्यामध्ये जे मित्रांनो नाशिक करता भरती असणार आहे. इंदिरा गांधी नाशिक, त्यानंतर आपल्याला पंचवटी, त्याच्यानंतर इथं आपल्याला नाशिक करता असणार आहे. सगळे पद मल्टिपल पोस्टिंग असणार आहे. इथं आपल्याला पर डे व्हिजिट असणार आहे मित्रांनो. 2,000 रुपये पर डे व्हिजिट असणार. 100 पेशंटसाठी 100 रुपये पर पेशंट असणार मित्रांनो. म्हणजे पर डे 5,000 रुपये आपल्याला पडणार आहे मित्रांनो. ओके, हे 2,000 वेगळे आणि 100 पेशंटला 5,000 वेगळे, 7,000 रुपये पर डे आपल्याला मिळू शकतात मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर आपल्याला फुल टाइम मेडिकल ऑफिसरसाठी वॅकन्सी 7 वॅकन्सी असणार आहे. ST कॅटेगरीसाठी इथे MBBS इन्स्टिट्यूट वाले अप्लाय करू शकता मित्रांनो. नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनसाठी 60,000 रुपये महिना असणार मित्रांनो याच्यामध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला पार्ट टाइम मेडिकल ऑफिसरसाठी पण असणार 16 वॅकन्सी असणार मित्रांनो टोटल. याच्यामध्ये MBBS वाले अप्लाय करू शकता. इथं एरिया वाईज असणार इथं वॅकन्सी. तर पर डे आपल्याला 2,000 रुपये व्हिजिट भेटणार आहे मित्रांनो. पर मंथ आपल्याला 15 व्हिजिट करायचे मित्रांनो. अशा पद्धतीने इथं 30,000 रुपये आपल्याला मॅक्झिमम पेबल असणार आहे मित्रांनो. ओके, ANM साठी वॅकन्सी असणार मित्रांनो. याच्यामध्ये मित्रांनो 53 पदे असणार आहे. याच्यामध्ये ANM कोर्स विथ आपलं झालेलं पाहिजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगमध्ये. याच्यामध्ये एरिया वाईज आपल्याला भेटणार नाशिकसाठी तर 18,000 रुपये पगार असणार आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर मित्रांनो इथं वॅकन्सी 9 नंबरला लॅब टेक्निशियनसाठी 7 वॅकन्सी असणार टोटल. BSC वाली इथं अप्लाय करू शकता मित्रांनो. फर्स्ट आपला एक वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे हेल्थ सेक्टरमध्ये.
एरिया वाईज आपल्याला इथं भेटणार मित्रांनो. इथं डिपार्टमेंट नाशिकमध्ये 17,000 रुपये आपला पगार असणार मित्रांनो. आता मित्रांनो याच्यानंतर असणार आहे आता फार्मसिस्ट करता वॅकेन्सी असणार मित्रांनो. 4 वॅकेन्सी असणार. बी फार्म अँड डी फार्म वाले अप्लाय करू शकता मित्रांनो. इथे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आपल्याकडे. इथं पण आपल्याला 17,000 रुपये पगार असणार आहे. एक्सरे टेक्निशियनसाठी मित्रांनो टोटल 1 वॅकेन्सी असणार आहे. 12वी सायन्स डिप्लोमा झालेला पाहिजे आपल्याला एक्सरेमध्ये टेक्निशियन्समध्ये. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. सातपूरमध्ये आपल्याला वॅकेन्सी असणार आहे. 17,000 रुपये पगार असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो वॅकेन्सी असणार आहे 15 वित्तमध्ये आपल्याला पारिचारिक महिला म्हणजे इथं पारिचारिक म्हणजे नर्स स्टाफसाठी वॅकेन्सी असणार आहे. 67 वॅकेन्सी असणार आहे मित्रांनो. GNM वाले अप्लाय करतात, नर्सिंग वाले. ओके. NMC एरिया वाईज आपल्याला असणार मित्रांनो 20,000 रुपये सॅलरी आपल्याला असणार मित्रांनो. ओके. त्या मेल स्टाफसाठी पण असणार नर्समध्ये. याच्यामध्ये 6 वॅकेन्सी असणार आहे. GNM BSc नर्सिंग वाले अप्लाय करू शकते. इथं पण त्यांना 20,000 रुपये पगार असणार आहे. सगळ्यात शेवटची वॅकेन्सी असणार आहे MPW मध्ये मित्रांनो. याच्यामध्ये जे मित्रांनो 12वी पास वाले अप्लाय करू शकता, सायन्स वाले, त्यानंतर पॅरामेडिकल बेसिक्स वाले अप्लाय करू शकता. इथं जे मित्रांनो 18,000 रुपये पगार आपल्याला असणार आहे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान 15 वित्त आयोग कटांतरी पद्धती भरती प्रक्रिया असणार आहे मित्रांनो 2024-25 करिता. याच्यामध्ये मित्रांनो याच्यामध्ये काही RT वगैरे दिलेले आपण ते पण जाणून घेणार आहोत मित्रांनो आता. ओके. आता या अभियानाअंतर्गत मित्रांनो अंमलबजावणी आराखड्यानुसार मंजूर कटांतरी पदांपैकी रिक्त पदे भरण्याकरिता विविध कार्यक्रमांमधील रिक्त पदांची जाहिरात nmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. अर्ज करण्यामध्ये मित्रांनो पद्धती, त्याच्यानंतर सर्वसाधारण सूचना, माहिती, त्यानंतर पुढील प्रमाणे आहेत मित्रांनो. सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करून अर्ज भरवायचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो अर्जामध्ये दिलेली माहिती, कागदपत्रे, त्यानंतर यांच्या आधारे उमेदवारांची पात्रता अपात्रता तपासण्यात येईल मित्रांनो. व त्या आधारे आपल्याला त्यांचा समावेश पुढील निवड प्रक्रिये करण्यात येईल मित्रांनो. अर्ज स्वीकारण्याकरिता आला असून पुढील प्रक्रियेमध्ये आपल्याला समावेश आला म्हणजे उमेदवार कटांतरी पदावर पात्र आहे असा नाही अर्थ होणार नाही मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर आपल्याला इथं अर्जाची छाननी केली जाईल मित्रांनो. व्हिडिओ आपल्याला अर्जामध्ये इंटरव्ह्यू वगैरे आपले होणार मित्रांनो. अपात्र झालेच तर आपल्याला इथून बात करण्यात येईल मित्रांनो. ओके. अर्ज स्वीकारण्यासाठी मित्रांनो 10 मार्च 2025 ते 24 मार्च 2025 पर्यंत आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे. अर्ज आपल्याला या ॲड्रेसवर पाठवायचा आहे मित्रांनो. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, कक्ष सार्वजनिक आरोग्य विभाग, 3रा मजला, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका. ओके. वेळ असणारे पाठवायची आपल्याला. अर्ज आपल्याला पोस्टाने पण पाठवू शकतो आणि हातात आपण जमा पण करू शकतो. आपल्या हातामध्ये आपल्याला कधी वाटते आपण स्वतः जाऊन जमा करू तर आपण जमा पण करू शकतो. आपल्याला पोस्टाने पाठवू शकता. सकाळी 10:30 ते 5:30 पर्यंत अर्ज इथे स्वीकारण्यात येतो मित्रांनो. टपालाने पण आपण पाठवू शकता मित्रांनो. याच्यामध्ये दिलेल्या नमुन्यामध्ये मित्रांनो आपल्याला सादर करताना बंधनकारक राहील. नमुन्यामध्ये अर्ज सादर केला नसल्याचे अर्ज पात्रता करण्यात येईल मित्रांनो. ओके. शैक्षणिक आणि तांत्रिक व्यवसाय अभ्यासक्रम माहिती तपशील दिलेले आहे. याच्यामध्ये मित्रांनो अर्जदाराने सर्व शैक्षणिक, तांत्रिक, व्यावसायिक, त्याच्यानंतर आपल्याला इत्यादींची माहिती अर्जांसोबत स्वाक्षरीकरित म्हणजे आपल्याला छायांकित प्रत करायची मित्रांनो. आपल्याला सेक्रेटरी आपले सिग्नेचर करून डॉक्युमेंट्स वगैरे पण पाठवायचे आहे. त्यानंतर शैक्षणिक विचारचे आपल्याला सगळे डॉक्युमेंट असणार. आपले शैक्षणिकचे जे पण डॉक्युमेंट आपल्याकडे आहेत ते पण डॉक्युमेंट आपल्याला पाठवायचे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो इथं आल्यानंतर अर्ज सादर करण्याच्या वेळची शेवटची तारखेपर्यंत उमेदवारांकडे आपल्याला शैक्षणिक अर्ज धारण केलेली आवश्यकता आहे मित्रांनो. म्हणजे इथे सांगण्यात काय आलेले मित्रांनो, आपण अर्ज सादर करत असाल त्या दिवशी आपल्याला सगळे डॉक्युमेंट आपल्याला सेट्टीचं पाठवायचं. तर आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट पाहिजे मित्रांनो, तरच आपला अर्ज इथे ग्राह्य धरला जाईल मित्रांनो. आता मित्रांनो आवश्यक शैक्षणिक अर्थ ज्या तारखेची प्राप्त केली आहे ती तारीख अर्जात नमूद करणे आवश्यक आहे मित्रांनो. निकाल घोषित केल्याचा दिनांक वगैरे सगळे आपल्याला पाहिजे. अंतिम वर्षाच्या प्रमाणपत्रामध्ये ग्रेड अथवा श्रेणी नमूद असलेल्या संबंधित आपल्याला संस्थेकडून त्यांचे गुणांचे रूपांतरामध्ये पाहिजे मित्रांनो. ओके. असं सांगण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो प्रामाणिक करून घ्यायचे, त्यानंतर त्यांची प्रत अर्जांसोबत जोडावी. त्यानुसार आपल्याला अर्जांची गुणांची टक्केवारी नमूद करावी मित्रांनो. निवडीस पात्र छाननी दरम्यान मूळ प्रत सादर करावी मित्रांनो. मूळ प्रमाणपत्र म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट. ओके. त्यानंतर मित्रांनो शैक्षणिक प्रमाणपत्र, त्यानंतर गुणांची टक्केवारी, अर्जात नमूद टक्केवारी जुळलेल्या असे नामंजूर करण्यात येईल मित्रांनो. ओके. अर्जामध्ये मित्रांनो केलेल्या शैक्षणिक अर्जांची स्वसाक्षांकित केलेले छायांकित प्रमाणपत्र कागदपत्र अर्जासोबत सादर करावी मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो निवडीस पात्र झालेल्या छाननी दरम्यान मूळ कागदपत्र सादर करणे अनिवार्य राहील. निवड प्रक्रियेची छाननी
दरम्यान आवश्यक शैक्षणिक अर्हता गुणपत्रिका अर्जांसोबत आपल्याला नमूद केलेली माहिती जोडल्यास अर्ज विचारता घेतला जाणार नाही मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. ओके, अशा अटी वगैरे दिलेल्या आहे. आता मित्रांनो आपल्याला कटांतरी पद्धतीवर असणारी ही भरती आवश्यक शैक्षणिक अर्हता विद्यापीठाची आपल्याला पाहिजे, मान्यता प्राप्त विद्यापीठामधून शिक्षण झालेलं पाहिजे मित्रांनो. ओके, असं इथं सांगण्यात आलेलं आहे. अशी छोटी मोठी इथं माहिती दिलेली आहे. आता ज्या वैद्यकीय मध्ये आपल्या पदांकरता वैद्यकीय निमवैद्यकीय परिषदेची नोंदणी झालेली आपल्याला पाहिजे, अनिवार्य असणार मित्रांनो, असं इथे सांगण्यात आलेलं आहे. छाननी वेळ आपल्याला लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो अनुभव तपशील असणारे, अनुभवांचे आपल्याला डॉक्युमेंट्स वगैरे लागणार आहे, ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स वगैरे असेल. त्याच्यानंतर मित्रांनो अर्ज करताना कटांतरी पदाकरिता विविध केलेली शैक्षणिक अर्हता केल्यानंतर अनुभवग्राह्य धरण्यात येईल मित्रांनो. त्यानुसार शैक्षणिक अर्हता करण्यापूर्वी अनुभवांची नोंदी येऊ नये, या अनुभवाला दाखल घेतला जाणार नाही मित्रांनो. अर्जामध्ये अनुभवाचा तपशील नमूद करताना सध्याच्या नियुक्ती कालावधीमध्ये पहिली नियुक्ती कालावधी क्रमाने नमूद करावे मित्रांनो. ओके, अनुभव तपशील नमूद करत असताना कार्यालयांचा अमेझॉन प्रमाणपत्र प्राप्त आहे. त्याच्यानंतर अशाच कार्यालयाचा तपशील अर्जामध्ये नमूद करावा. अनुभव प्रमाणपत्र नसल्याचे त्याच्यानंतर अनुभवग्राह्य धरण्यात येणार नाही मित्रांनो. ओके, अनुभव प्रमाणपत्र आपल्याला लागणार, त्यानुसार आपला अनुभव इथे धरला जाईल. त्यानंतर मित्रांनो इथे लिहिलेलं त्यांनी अनुभव तपशील नमूद करताना रुजू दिनांक कार्यालयामध्ये आपल्याला दिनांक अचूकपणे नमूद करावी. दोन्ही तारखेपासून आपल्याला इथं प्रमाणपत्रे आपल्याला नोंदण्यात घ्यावी मित्रांनो, अशी दक्षता आपल्याला घ्यायची. त्यानंतर आपल्याला त्यानंतर ज्यांच्याकडे अनुभव प्रमाणपत्र त्यांना इथं विचार केला जाणार नाही मित्रांनो. कटांतरी पदांकरिता अर्ज पदांशी संबंधित अनुभवग्राह्य धरण्यात येईल मित्रांनो. ज्या पदाकरता आपण इथं अर्ज करत आहात त्या पदाचा अनुभव आपल्याकडे असेल तर आपल्याला इथं अर्जग्राह्य धरला जाईल मित्रांनो. ओके, कोणत्याही पदांसाठी अर्ज करायचा आहे तर आपल्याला इथं अर्ज करताना एकापेक्षा जास्त पदांचा अर्ज करू शकेल, परंतु आपल्याला मित्रांनो एकापेक्षा जास्त आपण अर्ज करू शकतो, याच्यामध्ये काही अडचण नाही याच्यामध्ये पण. ओके, याच्यामध्ये जे मित्रांनो परंतु आपल्याला प्रत्येक पदाकरिता अर्जदारात प्रत्येक स्वतंत्र अर्ज करणे बंधनकारक राहील मित्रांनो. ओके, त्याच्यामध्ये मित्रांनो प्रत्येक अर्जांसोबत आवश्यक सर्व कागदपत्रे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील. त्याच्यानंतर मित्रांनो स्वतंत्र अर्ज शुल्क भरणे लागेल मित्रांनो. ओके, अर्ज शुल्क नियमितप्रमाणे अर्जांसोबत बंधनकारक राहील मित्रांनो. अर्जात काही आपल्याला नमूद केलेले अर्ज पात्रता ठरवण्यात येईल मित्रांनो. ओके, आता कागदपत्रे व प्रमाणपत्र सादर करणे. अर्जांमध्ये अर्जदारांनी अर्जामध्ये नोंदवलेल्या माहिती संबंधांचे सर्व कागदपत्रे प्रमाणपत्रे शैक्षणिक अर्हता अनुभव व इतर आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्र अर्जासोबत आपल्याला सिग्नेचर करून आपल्याला प्रति आपल्याला झेरॉक्स कॉपीमध्ये पाठवायची मित्रांनो. अर्जाची इथं फीज असणार मित्रांनो, अर्जदाराला इथं भरणा असणार, आपल्याला डिमांड ड्रॉप पर इथं आपल्याला फी भरायची मित्रांनो. राखीसाठी 750 रुपये असणार आहे, राखी प्रवर्गासाठी 500 रुपये असणार आहे मित्रांनो. ओके, आता नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये आपल्याला फी भरायची मित्रांनो. अर्ज वैध धनाकर्षविरुद्ध आपल्याला प्राप्त होणारे अर्ज विचारता घेतली जाणार नाही. ज्यांची फी भरली जाईल त्यांची इथं अर्ज इथं स्वीकारला जाणार आहे. अधिक कटांतरी अर्जांकरिता इथं जोडावे, त्याच्यामध्ये पदांकरिता आपल्याला स्वतंत्र धनाकर्षण जोडावे मित्रांनो. ओके, नॉन डिपेंडेबल असणार. इथं आपल्याला आता तुम्ही म्हणाल सर आपल्याला अर्ज फॉर्म कसे भरायचे, तर आपल्याला ज्या लिफाफामध्ये आपल्याला 750 रुपये टाकून द्यायचे, एकापेक्षा अधिक आपल्याला टाकून द्यायचे, स्वतंत्र धनाकर्षण जोडवून घ्यायचे आपल्याला प्रत्येकासाठी. ओके, याच्यामध्ये मित्रांनो अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्द्यांची अचूक संपुष्ट अक्षरात भरावी. एकाच अर्ज सादर करण्यामध्ये भरते माहिती घ्यायची, खाडाखोड करायची नाही अर्जामध्ये. ओके, संपूर्ण माहिती घ्यायची. वयोमर्यादामध्ये मित्रांनो आपल्या शाळा सोडायचा दाखला, जन्माचा पुरावा लागणार एसएससीचा, याच्यापैकी आपण काहीही देऊ शकतो मित्रांनो. अर्ज भरण्याची शेवटची दिनांक आपल्याला 24/3/2025 पर्यंत कटांतरी पदाकरिता वयोमर्यादा आवश्यक असणे आपल्याला लागणार आहे मित्रांनो. इथं 38 वर्षापर्यंत इथं 38 ते आपल्याला असणार आहे राखीवसाठी, राखीव प्रवर्गात 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता मित्रांनो. राष्ट्रीय आरोग्य कटांतरी तत्वावर मित्रांनो आपल्याला असलेल्या कर्मचाऱ्यांना तथापि कागदपत्रे पडताळणी, त्यानंतर कार्यालयात आपल्याला प्रामुख्याने आपल्याला तथा आयुष्याचे आपल्याला सादर करणे आवश्यक आहे मित्रांनो. HR पॉलिसीनुसार आपल्याला इथं वयोमर्यादा राहणार आहे मित्रांनो, असं दिलेलं आहे मित्रांनो. इथं सगळी एज क्रायटेरिया, मिनिमम एज क्रायटेरिया दिलेली इथं 18 पासून तर आपण इथं अप्लाय करू शकतो मित्रांनो. मॅक्झिमम आपण 69 वर्षापर्यंत इथं अप्लाय करू शकतो डॉक्टरमध्ये. ओके, आणि नर्सिंग स्टाफमध्ये 38 ते 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. ओके, असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो संपूर्ण माहिती.
आता एज लिमिट बद्दल तुम्हाला मी दिलेली MBBS करता जी असणार मित्रांनो 70 वर्षापर्यंत तर 65 वर्षापर्यंत अशी अप्लाय करू शकतो आपण. अर्ज भरण्याची आपल्याला सर्वसाधारण सूचना वगैरे दिलेल्या आहे मित्रांनो, ज्या काही तुम्हाला मी आता सांगितलेल्या आहे. त्या छोट्या-मोठ्या सूचना आपण पण वाचून घ्यायच्या मित्रांनो. आवश्यक सूचना वगैरे दिलेल्या आहे आपल्या वेबसाईटवर, ते पण आपल्याला बघून घ्यायचे. सर्टिफिकेशन लागणार आहे मित्रांनो, आपल्या डोनेशन सर्टिफिकेशन. ओके, अशा पद्धतीने या ज्या सूचना आहे मित्रांनो, छोट्या-मोठ्या सूचना असणार आहे. काही जात प्रवर्ग दाखले, कागदपत्रे, त्याच्यानंतर आपल्याला SSCचं प्रमाणपत्र, आपला अर्ज बदलता येणार नाही, अर्जावर ग्रॅज्युएट कॉपी लागणार, नावात बदल असाल असं असं दिलेलं आहे. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आपल्याला चेक करून टाकायचा आहे, जेणेकरून त्यांच्याकडून काही अपडेट वगैरे येईल तर तुम्हाला इथं आलेली पाहिजे त्यासाठी. ओके, असं इथं दिलेलं आहे मित्रांनो. ओके, त्याच्यामध्ये मित्रांनो प्रवर्ग वगैरे कॅटेगरी वगैरे आपल्याला निवडून घ्यायची. ओके, लहान संगणकचं आपल्याला MSID सर्टिफिकेशन लागणार आहे. EW सर्टिफिकेशन, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लागणार आहे मित्रांनो. आपल्याला 2 पाल्य असल्याचे प्रमाणपत्र मूळ आपल्याला इथं लागणार आहे. त्याची कॉपी पण तुम्हाला मी खाली दाखवणार आहे. उमेदवारांचा फोटो आणि सिग्नेचर इथं लागणार आहे मित्रांनो. निवड प्रक्रियाबद्दल आपण बोलून गेले मित्रांनो. आता सदर गटांतरी भरतीकरिता मित्रांनो नाशिक महानगरपालिकेने राखून ठेवलेला आहे. पद क्रमांक 1 ते 7 मध्ये उमेदवारांनी निकषांनुसार आपल्या खालीलप्रमाणे गुणांकन तयार करण्यात येईल. विवरण, तपशील, त्यानंतर अधिक गुण. आता मित्रांनो पदांसाठी इथं क्वालिफाईंग एक्झाम मधील आपल्याला अंतिम वर्षाची गुणांच्या आधारे मिळालेले आपल्याला गुणांच्या टक्केवारीमध्ये प्रमाणे आपल्याला प्रोबेशन काढण्यात येईल मित्रांनो. 60 समजा की इथं उदाहरणार्थ 60% गुण तुम्हाला असल्यास 50% प्रमाणे आपल्याला प्रोबेशन असणार मित्रांनो. त्याचे 50 गुण असणार आहे आपल्याला. आणि त्यानंतर थेट मुलाखतमध्ये आपल्याला सब्जेक्ट नॉलेज, रिझनिंग, अकॅडमिक नॉलेज, त्यानंतर लिडरशिप क्वालिटी, त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन ॲबिलिटीज, त्याचा एक्सपिरियन्स, गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स, त्याच्यानंतर प्रायव्हेट एक्सपिरियन्स, अशा प्रकारे मार्क्स असणारे 50 गुण. ओके, 100 गुणांची तुमची असणार आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर पद क्रमांक 1 ते 14 मध्ये मित्रांनो इथं आपल्याला पदांचे आवश्यक क्वालिफाईंग मध्ये असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये मिळालेले गुण प्रमाणे आपल्याला निवडले जाणार आहे. जसं की तुम्हाला सांगितलं 50 गुण असणार आहे. पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेची आपल्याला विषयामध्ये माहिती असणार, त्याचे 20 गुण द्यावे, प्रोबेशन मधून 20 गुण. आणि आपल्याला संबंधित पदांची आपल्याला निवडीक अनुभव असाल 1 ते 6 वर्षाचा अनुभवानुसार आपल्याला इथं 30 गुण असणार मित्रांनो. 100 गुण आपल्याला असणार मित्रांनो. ओके, याच्यामध्ये मित्रांनो उपरोक्त प्रमाणे आपल्याला गुणांकन यादी केल्यानं निवड प्रक्रियानुसार आपल्याला एकाच 3 प्रमाणे आपल्याला मूळ प्रमाणपत्रे बोलवण्यात येईल मित्रांनो. मूळ कागदपत्रे तपशील गैरहजर असल्यास आपल्याला ठरवण्यात येईल मित्रांनो. ओके, संधी घ्यायची. मूळ कागदपत्रे पडताळणीच्या दिवशी गैरहजर अर्जदारास निवड करता कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही. सामाजिक त्याच्या आरक्षणाप्रमाणे निवड प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर आपल्याला उपलब्ध न झाल्यास पदांचा विचार केला जाणार नाही मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने उपरोक्त आपल्याला इथे संपूर्ण माहिती वगैरे दिलेली मित्रांनो. याच्यामध्ये सर्वसाधारण सूचना वगैरे इथं दिलेल्या आहे. आपल्याला इथं उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या नमुन्याचा अर्ज इथं खालीलप्रमाणे दिलेला आहे, तो दाखवणार आहे मित्रांनो. तुम्हाला अर्ज कसा भरायचा आहे, मंजूर पदे वगैरे अंतर्गत कसे असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी खाली दाखवून टपालाद्वारे आपण पाठवू शकतो मित्रांनो. ओके, असं आपल्याला काही पण इथं डिमांड ड्राफ्ट बद्दल माहिती वगैरे घ्यायची NMC gov.in या संकेतस्थळावर जायची. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो अपडेट वगैरेसाठी. ओके, आता मित्रांनो इथं कटांतरी पद्धतीवर अर्ज आपल्याला करायचे मित्रांनो. पात्र ठरलेल्या उमेदवारांनी आपल्या रिक्त पदस्थापना देण्याबाबतचं दिलेलं आहे. इथं नाशिक करता आपलं असणार 24 तारीख आपल्या शेवटची असणार 5:30 वाजेपर्यंत आपला अर्ज पोस्टाने प्राप्त झालेले अर्ज कागदपत्रे पदाभरती ग्राह्य धरले जाणार नाही मित्रांनो. याच्यानंतर पोस्टाने जे अर्ज पाठवला त्यांनी कधी अर्ज पाठवले तर तुम्ही त्यांचा इथं कोणताही दावा धरला जाणार नाही मित्रांनो. त्या तारखेपर्यंत जायलाच पाहिजे किंवा आपल्याला इथे संपूर्ण माहिती दिलेली. त्याच्यामध्ये मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेस असणार आहे मित्रांनो. आपल्याला कॉन्ट्रॅक्ट बेस जे असणार मित्रांनो कटांतरी पद्धत 11 महिने 29 दिवसाचं आपल्याला असतं मित्रांनो. त्यानंतर आपल्याला कॉन्ट्रॅक्ट बेस नंतर वाढवण्यात येतो मित्रांनो. ओके, असं सांगण्यात आलेलं आहे. ओके, तात्काळ आपल्याला इथं आता शारीरिक मानसिक दृष्ट्या आहे सगळं आपली फौजदारी गुन्हे आपले सगळं चेकिंग वगैरे होते. त्यानंतर कटांतरी कालावधी सोयीनुसार आपल्याला ठिकाण बदलून मिळण्याची मागणी केली जाणार नाही. 100 रुपयाच्या बॉन्ड पेपर आपल्याला करार पद्धतीने इथे करारनामा करून द्यावा लागतो मित्रांनो. त्यानंतर आपल्याला नियुक्त्यांच्या 7 दिवसांमध्ये आपल्या नियुक्ती आपल्याला कधी आपली समजा आपली इथं आपला तुम्ही सिलेक्शन झालं 7 दिवसामध्ये आपल्याला इथं नियुक्ती घ्यायची मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो निवड यादीतील गुणांक्रमाने आधारे आपल्याला प्राधान्य पदस्थापना दिली जाईल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने त्यानंतर ग्रेड आपल्या ऍप्लिकेशन. आता ऍप्लिकेशन फॉर्म बघायचा मित्रांनो. ऍप्लिकेशन फॉर्म आपल्याला भरायचा आहे. नेम ऑफ द नीट पद हा चांगल्या पद्धतीने ऐकून घ्यायचा, भरून द्यायचा. ओके, याच्यामध्ये आपल्याला नॅशनल अर्बन हेल्थ मिशन नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍप्लिकेशन फॉर्म असणार मित्रांनो. इथं आपला स्टिक युअर फोटो, आपला फोटो सिग्नेचर करून द्यायचा, क्रॉस साईन. ऍप्लिकेशन प्रोग्राम नेम टाकायचा, आपल्या कोणत्या प्रोग्रामसाठी अप्लाय करतोय पोस्टसाठी.
आपला ऍप्लिकेशन सिरियल नंबर टाकायचा आहे त्याचा, आणि त्याच्यानंतर आपला क्रेडिट टाकायचा, क्रेडिट नेम काय असणार आहे. त्यानंतर आपल्याला इथं मित्रांनो आपल्याला एक्झिक्युटिव्ह नेम, पोस्ट ऍप्लिकेशन ॲड्रेसमेंट, कॅन्डिडेटचं नाव वगैरे टाकायचं आहे. ओके. सरनेम, मिडल नेम, नेम. ओके. फादर नेम आपल्याला टाकायचं आहे, हस्बंड नेम, लेडीज असेल तर सरनेम, मिडल नेम, नेम. ओके. डेट ऑफ बर्थ टाकायची आपली इथं याच्या बॉक्समध्ये, ब्लड ग्रुप टाकायचं, जेंडर टाकायचं, मेल फिमेल, ट्रान्सजेंडर, मॅरिड स्टेटस मॅरिड. त्याच्यानंतर आपण एम्प्लॉय कधी असाल NHMचे ते तर येस नो करू शकता. ओके. नॅशनॅलिटी डोनेशन आपल्याला येस करायचं, इथं रिजनल करायचं आपल्या रिजनल. ओरिजिनल कॅटेगरी कोणती आहे. ओके. आपली अप्लाय विथ कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीत अप्लाय करता. ॲड्रेस टाकायचा आपल्याला परमनंट ॲड्रेस, आणि परमनंट ॲड्रेस नाही तर आपल्याला सध्याचा ॲड्रेस, आपल्याला दोघे ॲड्रेस टाकायचे. जिथं राहत असाल 2 ॲड्रेस आपण भरू शकतो इथे ॲड्रेस. स्टेटस डिस्ट्रिक्ट आपले जिल्हा, स्टेट महाराष्ट्र वगैरे आपल्याला टाकायचं आहे. पिनकोड टाकायचं आहे, कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा, 2 ठिकाणी वेगळे आपण देऊ शकतो. परमनंट ॲड्रेस आणि आपल्याला जिथं आता राहतो तो ॲड्रेस. ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे मित्रांनो आपल्याला इथं. ईमेल ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर. लँग्वेज आपल्याला कोणकोणती होती, इंग्लिश, हिंदी, मराठी. आपल्याला याच्यात कशा पद्धती येस 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 आपल्याला करायचं आहे. अदर जी लँग्वेज आहे ती पण टाकून द्यायची. MSID झाल्या आहेत काही लागणारच आपल्याला येस करायचं आहे. कॉम्प्युटर काही टेस्ट वगैरे झाले असेल ते पण लिहायची मित्रांनो. अकॅडमिक आपलं काही झालेलं असेल, आपलं काही अकॅडमिक वगैरे प्रोफेशनल एज्युकेशन वगैरे ते नाम द्यायची. तर कुठून कुठपर्यंत कोणती डिग्री घेतलेली आहे, नेम ऑफ द इन्स्टिट्यूट काय आहे, संपूर्ण 10वी पासून तर आपल्याला सगळी माहिती द्यायची मित्रांनो. ओके. रेग्युलर बेस केले, डिस्टन्स किती टक्के होते रेग्युलर डिस्टन्स. ओके. अशा पद्धतीने तर 10वी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत सगळं टाकू शकता. ऍप्लिकेशन डिटेल वगैरे, ॲडिशनल डिटेल वगैरे आपण टाकू शकतो. आपण काही केलेलं असेल तर ॲडिशनल डिटेलमध्ये जे असतं मित्रांनो, डिप्लोमा वगैरे काही MCOM वगैरे जे फॅसिलिटी आपण केलेलं असेल, कोर्स वगैरे, त्याला आपण ॲडिशनल डिटेल असं म्हणतो. जसं की नर्सिंग कोर्स वगैरे जे केलेलं असेल त्याला. एक्सपिरियन्स सेरेमनी आपण एक्सपिरियन्ससाठी क्रिएट वगैरे टाकू शकतो मित्रांनो. किती वर्षाचा एक्सपिरियन्स, ऑर्गनायझेशन नेम, नेचर कसं होतं, किती वर्ष काम केलेले, त्याच्या पोस्ट कोणती होती, सगळी माहिती आपल्याला देऊ शकतो मित्रांनो. अशामध्ये नोटीस पिरियड काय आहे सोडण्याचा वगैरे. ओके. तर टाकू शकतो आपण किती ठिकाणी काम केले ते भरू शकतो. सर्टिफिकेशन, इंटर्नशिप, आपण वर्कशॉप, त्याच्यानंतर ट्रेनिंगवाले आपण देऊ शकतो. डिटेल फॉर डिमांड ऑफ DD आपण करू शकतो मित्रांनो. डिमांड DD आपल्याला नेम ऑफ द ब्रँच डिमांड ड्रॉपसाठी तर दिलेली आहे मित्रांनो. ओके. लिस्ट ऑफ डॉक्युमेंटेशन, तुम्हाला डिमांड ड्रॉपसाठी खूप साऱ्या अडचणी होतील, तर तुम्हाला मी डिमांड ड्रॉप बद्दल पण आता वेबसाईट मार्फत तुम्हाला इथं मी टेलिग्राम चॅनल अपडेट करून देईन मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही या वेबसाईटवर चेक करून घ्या, त्यांच्या NHM.gov.in या वेबसाईटवर. त्याच्यानंतर मित्रांनो डॉक्युमेंट आपल्याला द्यायची ॲप्लिकेशन सोबत, रायटिंग ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला द्यायचा आपल्याला. ओके. राईट हिअर याच्यावर क्लिक करायचं. येस. व्हॅलिड डिमांड ड्रॉप आपल्याला द्यायचं आहे, इथं येस करायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ प्रूफसाठी आपल्याला द्यायचं आहे व्हॅलिड ग्रॅज्युएट सर्टिफिकेट, नेम ऑफ चेंजेसमध्ये डेट ऑफ प्रूफसाठी द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या एज्युकेशन सर्टिफिकेशन, टेक्निकल प्रोफेशनल क्वालिफिकेशन, मेडिकल पॅरामेडिकल सर्टिफिकेशन, ॲडिशनल क्वालिफिकेशन आपल्याला द्यायचे मित्रांनो, जे पण आपल्याकडे असेल मित्रांनो. ओके. एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन्स वगैरे जे पण असेल ते द्यायचे. त्यांच्याने एजसाठी आपल्या एम्प्लॉयसाठी सूट वगैरे असेल कॅटेगरी ते द्यायचे. डोनेशन सर्टिफिकेशन द्यायचे मित्रांनो. ओके. त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला इथं आल्यानंतर नॉन क्रिमी लेबर सर्टिफिकेशन, MSID सर्टिफिकेशन, कम्प्युटर सर्टिफिकेशन, टायपिंग सर्टिफिकेशन, स्मॉल फॅमिली सर्टिफिकेशन आणि अदर काही डॉक्युमेंट्स ते द्यायची. त्याच्यात आपल्याला वाचून घ्यायचे. सेल्फ अटेस्टेड कॉपी, सेल्फ डिक्लेरेशन, नेम, प्लेस आणि डेट टाकायची, आपली सिग्नेचर करायची मित्रांनो. ओके. याच्या पद्धतीने. ओके. त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र वगैरे मित्रांनो, याची परत वगैरे तुम्हाला काढायची असेल काढू शकता मित्रांनो. ओके. डिमांड ड्रॉपसाठी मित्रांनो तुम्हाला NHMच्या वेबसाईटवर जावं लागेल. तिथे तुम्हाला मी टेलिग्राम चॅनल अपडेट देऊन देईल मित्रांनो डिमांड ड्रॉपबद्दल. नाही तर NHMच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेकआउट पण करू शकता. NHM.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे मित्रांनो. ओके. काही शंका वगैरे असेल तर तुम्हाला त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि टेलिग्राम चॅनलची PDFची लिंक भेटून जाईल, तुम्ही जाऊन डाउनलोड करून घ्यायची आहे. आणि NHMची वेबसाईट लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो. ओके. काही शंका वगैरे असेल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप लावून तुम्ही मेसेज करू शकता. टेलिग्रामची लिंक व्हॉट्सअप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो. चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करायचे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे व्हिडिओ मित्रांनो. चांगली अपॉर्च्युनिटी 250 पदं असणार मित्रांनो. खूप सारे पदं असणार आहेत, तर चांगली अपॉर्च्युनिटीमध्ये फायदा घेऊन घ्यायचा. कटांतरी पदवी असणार आहे, फक्त एवढं फरक एवढाच असणार आहे मित्रांनो. ओके. तुम्हाला काही शंका असेल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मेसेज करा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आणि टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला जॉईन व्हायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. डेली अपडेट्स वगैरे देत असतो मित्रांनो. संपूर्ण प्रकारच्या भरती, गव्हर्नमेंट GR, प्रायव्हेट जॉब्स, त्यानंतर आपल्याला प्रायव्हेट जॉब्स योजना वगैरे असतात महाराष्ट्रातल्या, त्याच्यामुळे लाडकी बहीण वगैरे जो पण योजना येतात ते आपण सगळे व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.